काँग्रेसचे अतुल लोंढे यावेळेला आपल्यासोबत जोडले गेले आहेत, मुख्य प्रवक्ते. अतुलजी, खरं तर महत्त्वाचा प्रश्न असा आहे की यावेळेला पालकमंत्रीपदाची यादी समोर आलेली आहे आणि यादी जाहीर करत असताना काही वेगळे प्रयोग करण्यात आलेले आहे. काय तुमची पहिली प्रतिक्रिया आहे यावरती? नाही, मला असं वाटतं की आता याच्यामध्ये बीड सुद्धा अजितदादांकडे दिलाय. अजितदादा उत्तम प्रशासक आहे, याच्याशी काही दुमत असण्याचं कारण नाही आहे. पण आज जे प्रकरण आज बीडमध्ये सुरू आहे, ज्या पद्धतीचे आरोप बीडमध्ये सुरू आहे, ज्या पद्धतीचा शासनाचा प्रशासनावर असलेला दबाव, पोलीस प्रशासनावर, महसूल प्रशासनावर असलेला दबाव, याची चर्चा सुरू आहे. अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस यांनी जर ती जबाबदारी आपल्याकडे घेतली असती तर एक महाराष्ट्रामध्ये चांगला संदेश गेला असता. कारण की आता जो काही न्याय आहे तो न्याय योग्य पद्धतीने होईल. मला असं म्हणायचं नाही की अजितदादा न्याय करणार नाही, पण हे जास्त संयुक्त ठरलं असतं. आपल्याला आठवत असेल जेव्हा आर पाटलांवर असेच आरोप झालेले होते नक्षलिझमवर घेऊन, तेव्हा त्यांनी ती जबाबदारी घेतली होती, लिडिंग फ्रॉम द फ्रंट ज्याला म्हणतात. आणि त्यांनी गडचिरोलीचं पालकमंत्रीपद घेतलं होतं. गडचिरोलीमध्ये इतके चांगले कामं केलेले आहे, हॉस्पिटल्स पासून वगैरे, लोकांमध्ये विश्वास निर्माण करणं, भरती, पोलीस भरतीमध्ये महिला असेल, तिथले युवक असतील, एवढी मोठी भरती, पोलीस भरती इथे गडचिरोलीमध्ये घेतली होती, फॉरेस्ट गार्डची भरती घेतलेली होती. हे सगळं आपल्याला माहिती आहे. जर ते देवेंद्र फडणवीसनी तेवढा असा जिगरा म्हणतो ना आपण, जिगरा तो जर दाखवला असता तर ते एक चांगला मेसेज गेला असता. पण तसं ते करू शकले नाही. सगळं सोयीस्कर राजकारण केल्या गेलं पालकमंत्र्यांच्या बाबतीमध्ये. पण अशा पद्धतीचा याच्यामध्ये आता स्कोप राहणार आहे पुढच्या याच्यात. बरोबर आहे. मात्र अतुल लोंढेजी, मला आपल्याला एक विचारावं असं वाटतं, पालकमंत्र्यांची यादी तर समोर आलेली आहे. एका बाजूला पंकजा मुंडेंचं नाव जालन्यासाठी आपल्याला समोर आल्याचं दिसतंय, धनंजय मुंडेंचा मात्र पत्ता कट करण्यात आलेला आहे. नाही, ते थोडंसं योग्यच झालं, कारण की त्यांच्याकडे आता सध्या त्यांच्यावर बोट आहे. त्यामुळे त्यांनी थोडा दिवस या सगळ्या गोष्टीच्या दूर राहिलं पाहिजे, जोपर्यंत सगळ्या गोष्टी पुढे येत नाही. बरोबर आहे. गडचिरोलीसाठी जसं देवेंद्र फडणवीसांनी पालकमंत्री पद स्वीकारलेलं आहे, अजितदादांसमोरही बीडसारखं मोठं आव्हान आहे. दोन्ही आव्हानांना सामोरं जाणं कितपत सोपं असेल किंवा त्यांच्यासमोर कुठल्या प्रकारच्या अडचणी येत्या काळामध्ये असू शकतील असं आपल्याला वाटतं? अतुलजी, मला स्पष्टपणे एक वाटतं की गडचिरोलीचं अजितदादांकडे द्यायला पाहिजे नव्हतं आणि बीड जे आहे ते देवेंद्र फडणवीसांनी स्वतः घ्यायला पाहिजे नव्हतं. आता ते मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे तो, पण एक विरोधी पक्ष म्हणून आपण, मला प्रश्न विचारला म्हणून मी सांगतोय आपल्याला की ते जर घेतलं असतं तर एक मेसेज गेला असता महाराष्ट्रामध्ये की बीडला दुरुस्त करण्याचं काम जे आहे ते गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी स्वतःकडे घेतलेलं आहे, असा एक चांगला संदेश गेला असता. बरोबर आहे. त्याकडे निश्चितच त्यांनी लक्ष देणं अत्यंत आवश्यक होतं. मात्र धन्यवाद अतुल लोंढेजी, तुम्ही आमच्यासोबत चर्चा केली त्यासाठी. तर यावेळेला पालकमंत्र्यांची यादी समोर आलेली आहे. पालकमंत्र्यांच्या यादीमध्ये कुणाकुणाच्या नावाचा समावेश आहे हे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून यावेळेला समजून घेतो आहोत. गडचिरोलीचं पालकमंत्रीपद असेल देवेंद्र फडणवीसांकडे, मुंबई शहर आणि ठाण्याचं एकनाथ शिंदेंकडे, अजित पवारांकडे असेल पुणे आणि बीडचं पालकमंत्रीपद, तर जालन्याचं पालकमंत्रीपद पंकजा मुंडे यांना सोपवण्यात आलेलं आहे. आणि या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडल्या गेलेल्या आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे. सुषमाताई, जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी अखेर जाहीर करण्यात आलेली आहे. मात्र याला वेगळे प्रयोग, जसं गडचिरोलीची पालकमंत्रीपदाची जबाबदारी देवेंद्र फडणवीसांकडे, पुणे आणि बीडची जबाबदारी ही अजितदादांकडे आणि मुंबई शहर आणि ठाणे एकनाथ शिंदे यांच्याकडे. समतोल राखायचा आहे की नेमकं काय करण्याचा प्रयत्न आहे पालकमंत्री पदाच्या यादीकडे पाहताना दिसतो? सुषमाताई, बीडचं पालकमंत्रीपद अजितदादांकडे येणं हे फार ऑब्व्हियस होतं, कारण त्या संबंधाने मला वाटतं आधीही खूप लोकांनी सुतोवाच केलेला होता की जर बीडचं पालकमंत्रीपद हे राष्ट्रवादीच्या कोट्यात जाणार असेल तर ते त्यांनी ठरवावं आणि त्यानुसार दादांनी. परंतु सुषमाताई अंधारे यांच्याबरोबर आपला संपर्क यावेळेला तुटलेला आहे. महायुतीमध्ये पालकमंत्री पदासाठी देखील या ठिकाणी चांगलीच रस्सीखेच होती. जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी अखेर जाहीर करण्यात आलेली आहे आणि या याद्यांमध्ये अनेक गोष्टी आपल्याला प्रकर्षानं जाणवताना दिसून येत आहेत. गडचिरोलीचं पालकमंत्रीपद देवेंद्र फडणवीसांकडे, मुंबई शहर आणि ठाण्याचं एकनाथ शिंदेंकडे, पुणे बीडचं अजित पवार, तर जालना पंकजा मुंडे यांच्याकडे. साठी आपण जाणार आहोत आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडे. चेतन, काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढेंची प्रतिक्रिया आपण ऐकली असेल. सुषमाताई अंधारे देखील बोलत होत्या. मात्र सगळ्यांचं लक्ष हे बीडनं अखेर वेधलेलं आहे, कारण ज्या प्रकारे अजितदादांकडे ते जाण्याची शक्यता वर्तवली जात होती आणि फॉर्म्युला तोच की अखेर राष्ट्रवादीकडे जर बीडचं पालकमंत्री पद असेल तर त्याचा निर्णय अजित पवारांनी घ्यावा
आणि अखेर अजितदादांनी ती जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली म्हणायचं का? निश्चितच आहे, कारण महायुतीमध्ये आपल्याला पाहताना विशाल सर एक लक्ष ठेवावं लागेल की आपण याआधी सर्वप्रथम बातमी दिली होती की बीडचं पालकमंत्री अजित पवार घेतील, कारण याआधी हे पालकमंत्री पद राष्ट्रवादीच्या कोट्यामध्ये होतं हो. आणि त्यामुळे त्याच्यावरचा दावा मात्र राष्ट्रवादीने सोडलेला नव्हता. जरी पालकमंत्री पदासाठी धनंजय मुंडेंच्या नावाला आक्षेप होता, विरोध होता, तरी अजित पवार यांनी यासाठीच हे पद स्वतःकडे ठेवत कुठेतरी पक्षाचा दावा मात्र या जिल्ह्यावरचा आता कायम ठेवलेला आहे. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट जी आपल्याला नमूद करावी लागेल, सातारा सारख्या जिल्ह्यामध्ये 4 मंत्री दिल्यानंतर भाजपचे 2 मंत्री, शिवसेनेचे 2 मंत्री असल्यामुळे आणि एक राष्ट्रवादीचा मंत्री असल्यामुळे कुठेतरी जी मोठी प्रमाणात अशी केस पाहत होती की शंभूराजे देसाईंना हे पालकमंत्रीपद मिळतंय की जयकुमार गोरे आणि शिवेंद्रसिंह भोसले या दोघांमध्ये हे वाटलं जातं, हे पाहणं महत्वाचं होतं. आणि अखेर आपण पाहतोय की शंभूराज देसाई यांनी आपलं पालकमंत्रीपद कायम ठेवलेलं आहे. या उलट सोलापूर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद आहे ते जयकुमार गोरेंना देण्यात आलेलं आहे. आपल्याला माहित आहे देवेंद्र फडणवीस यांनी थेट इशारा दिलेला होता मोहिते पाटलांना हो. लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी जी बंडखोरी केलेली होती त्यानंतर आपण तुम्हाला सोडणार नाही आणि त्यामुळेच कुठेतरी जयकुमार गोरेंच्या रूपामध्ये एक एक्स्ट्रा मंत्री देत साताऱ्यामध्ये आता थेट सोलापूर मधलं पालकमंत्रीपद देत कुठेतरी मोहिते पाटील कुटुंब असेल, रामराजे फॅमिली असेल, या दोन्ही मोठ्या कुटुंबांचं राजकारण जवळपास कुठेतरी संपवण्याचा प्रयत्न आहे तो भाजपकडून केला जातोय आणि म्हणूनच सोलापूरचं पालकमंत्रीपद आता जयकुमार गोरेंच्या नावावर पडलेलं आहे. दुसरा एक महत्वाचा जिल्हा होता ज्यामधून महायुतीमध्ये प्रचंड तणाव दिसून येतो तो म्हणजे नाशिक, ज्या ठिकाणी दादा भुसेंनी याआधी मंत्रीपद भूषवलेलं होतं पालकमंत्रीपद. मात्र या पालकमंत्र्यांच्या यादीमध्ये ज्या प्रकारे धनंजय मुंडे यांचं नाव नाहीये त्याच प्रकारे दादा भुसेंचंही नाव वगळण्यात आलेलं आहे. त्याकडेही आपल्याला लक्ष द्यावं लागेल. आणि या जागेवरती जे भाजपचे संकटमोचक म्हणून ओळखले जातात ते गिरीश महाजन यांना आता कुठेतरी संधी देण्यात आलेली आहे. पुन्हा एकदा गिरीश महाजन यांनी नाशिकचा जो गड आहे तो आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केलेला आहे. छगन भुजबळ अर्थातच त्यांचं नावच मंत्रिपदामधूनच कट झाल्यामुळे पालकमंत्रीपदाच्या रेसमधून ते बाहेर पडलेले होते आणि अखेर आता गिरीश महाजन यांनी ते जो जिल्हा आहे तो आपल्याकडे मिळवण्यामध्ये यश मिळवलेलं आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यांचा हा जो वाद होता तो सोडवताना फडणवीसांना बॅलन्स करावा लागलेला आहे. काही पालकमंत्रीपद जरी भाजपला हवी होती तरी ती शिवसेना आणि राष्ट्रवादीला देण्यात आलेली आहेत. या उलट काही ठिकाणाहून थेट सेनेलाही काढता पाय घ्यावा लागलेला आहे. त्यामुळे एक बॅलन्स. चेतन, मी आपल्याकडे येणारच आहे. बजरंग सोनवणे देखील आपल्यासोबत जोडले गेले. तर बजरंग सोनवणेजी, बीडकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं. अखेर पुणे आणि बीडची जबाबदारी अजितदादांच्या खांद्यावर. काय आपली पहिली प्रतिक्रिया? बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद आदरणीय दादाला मिळाल्याबद्दल पहिल्यांदा त्यांचं अभिनंदन करतो. आणि बीड जिल्ह्यातली कायदा व सुव्यवस्था पूर्ण नामस्त झालेली ती पूर्ण पदावर आणण्याचं काम आदरणीय अजितदादा करतील अशी मला अपेक्षा आहे. बरोबर आहे. मात्र कुणाच्या नावाची चर्चा असं सुरू असताना ज्या प्रकारचा विरोध सुरू होता तो विरोध कुठेतरी फळाला आला असं आपल्याला वाटतं आणि मग दादांनी जबाबदारी घेतली असं म्हणायचंय का? नाही, कुणाचा विरोध करून आणि कुणी मदत करून काय होत नसतंय. ते त्यांचा इंटरनल पक्षाचा विषय आहे. तिन्ही पक्षांचा विषय होता. त्याच्यात हे राष्ट्रवादी काँग्रेसचे वाट्यालाच हे पद जाणार पालकमंत्री बीडचं हे बऱ्याच दिवसांना माहिती किंवा जनरल आयडिया होतीच. प्रत्येक वेळेस मग त्या अनुषंगाने बोलत होतो की जर बीड जिल्ह्याला खरंच दोरीत आणायचं असलं तर अजितदादाच्या स्वभावानुसार दादा नक्की करतील आणि दादाला पण कळलं ना मागे काय झालंय कित्येक वर्षे. बरोबर आहे. काय तसं कुणाच्या आम्ही विरोध केला म्हणून काय झालं किंवा आणखी कुणी मदत केली म्हणून काय झालं असं नाहीये. बीड जिल्ह्यामधलं वातावरण एवढं गढूळ केलेलं आहे या सर्व प्रक्रियेमध्ये. त्याच्यामुळे बीड जिल्ह्यातलं पालकमंत्रीपद दादाला मिळालं त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन तर केलंच आहे मी. पण ते पूर्ण चांगलं काम करतील अशी अपेक्षाही करतो आणि दादा चांगल्या पद्धतीने बीड जिल्ह्याला लाईनवर आणतील. बीड जिल्ह्यातले अवैध धंदे सर्व बंद करतील आणि कायदा व सुव्यवस्था पुनश्च एकदा प्रस्थापित होईल. बरोबर आहे. बजरंग सोनवणेजी, आणखी एक महत्वाचं नाव होतं ते म्हणजे आता बीडचं पालकमंत्री पद हे थेटपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्वीकारावा अशा प्रकारची एका बाजूला मागणी होती तर दुसरीकडे अजितदादांनी ती जबाबदारी पेललेली आहे. कुठल्या प्रकारचे आव्हानं पालकमंत्र्यांसमोर असतील येत्या काळामध्ये बजरंग सोनवणेजी आणि तुमच्या अपेक्षा? हे बघा, आपण जे म्हणताय किंवा कुणी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांची मागणी केली, ठीक आहे, ती ज्याचे त्याचा अधिकार आहे त्या सगळ्या गोष्टीचा. पण मुख्यमंत्री आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये मला वाटतं बहुतेक क्वचित एखाद्या वेळेस मुख्यमंत्री पालकमंत्री पद घेतात. आता या पालकमंत्री महोदय म्हणजे मुख्यमंत्री महोदयांनी तर सांगितलेलं की मला गडचिरोलीचं घ्यायचंय. आता मी गडचिरोलीचं त्यांना घेतलंय का नाही ते काय मी बघितलेलं नाही आणखी. पण ठीक आहे, जे काय असेल ते. पण ते मुख्यमंत्री 99% पालकमंत्री पदाची जबाबदारी घेत नाहीत.
त्याच्यामुळे ते कुणीतरी उगाच आपलं काय हो असं ते काय कोणी मागणी करावी हा विषय ज्याचा त्याचा आहे, पण ते मुख्यमंत्री महोदय घेणारच नव्हते आयडिया होतीच. त्याच्यामुळे ठीक आहे, अजितदादांनी घेतलं तर त्याबद्दल आमचं काही म्हणणं नाहीये. पण अजितदादा आता एक कायदा व सुव्यवस्थेचं जे त्यांच्यावर आव्हान दिसतंय ते 100% ते पेलतील आणि त्यांची तेवढी त्यांची आहे कार्यक्षमता आहे, काम करताना ती करतील असं वाटतं. नक्कीच धन्यवाद. तुम्ही आमच्या सोबत जोडल्या गेलात आणि बोललात त्यासाठी. यावेळेला नांदेडचे पालकमंत्री स्वतः अतुल सावे आपल्या सोबत आहे. अतुलजी, खरं तर तुमचं अभिनंदन. आणि नांदेडचं पालकमंत्री पद मिळाल्यानंतर आता पुढची आव्हानं आणि काय तुमची संपूर्ण स्ट्रॅटेजी असेल पुढच्या काळामध्ये पालकमंत्री म्हणून जबाबदारी घेतल्यावर? मी सर्वप्रथम राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा पवार साहेब यांचं आभार मानतो, धन्यवाद म्हणतो त्यांना. कारण की त्यांनी माझ्यावर ही जी नांदेड जिल्ह्याची पालकमंत्रीची जबाबदारी दिलेली आहे. कारण की या अगोदरही मी बीड आणि जालना 2 जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम केलेलं आहे. आणि नक्कीच पुढेही काळामध्ये या जिल्ह्याचा नांदेडचा विकास करण्याकरता नांदेडचे सर्व प्रश्न नीट अभ्यास करून सोडवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करीन, हेच इकडे आश्वासन देतो. नांदेडसाठी तुमचा रोड मॅप काय असेल पालकमंत्री म्हणून? कुठली कामं नाही, सगळ्यात आधी मार्गी नांदेडच्या लावणं महत्त्वाचं विकासामध्ये असेल? कसं आहे, नांदेडच्या विकासामध्ये नक्कीच आमचे आमदार तिकडे आहेत, सगळे आमची मंडळी आहेत, त्यांच्या बरोबर घेऊन त्यांच्या सूचना घेऊन मी नांदेडच्या विकासासाठी काम करेन. नक्कीच धन्यवाद अतुल सावेजी आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. तर यावेळेला आपण पाहतोय पालकमंत्री पदाची यादी अखेर जाहीर करण्यात आलेली आहे आणि अनेक दिग्गजांच्या नावावरती पालकमंत्री पदाची मोठी जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. त्यामध्ये सगळ्यांचं लक्ष वेधलं जात आहे ते म्हणजे गडचिरोली संदर्भातलं, कारण त्या ठिकाणची जबाबदारी घेतलेली आहे पालकमंत्री पदाची देवेंद्र फडणवीसांनी. तर मुंबई शहर आणि ठाण्याची जबाबदारी एकनाथ शिंदेंवरती, पुणे आणि बीड या ठिकाणची जबाबदारी अजित पवारांवरती, तर जालन्यामध्ये पंकजा मुंडे असतील स्वतः पालकमंत्री. आणि या संदर्भात अधिक जाणून घेण्यासाठी अर्थातच आपले प्रतिनिधी चेतन ननावरे देखील आपल्यासोबत आहे. चेतन, एकंदरीत प्रतिक्रिया आतापर्यंत ऐकलेल्या असतील आणि पालकमंत्री पदाची जबाबदारी मिळाल्यानंतर पुढच्या काळामध्ये नेमकं काय होणार हे देखील दाखवणाऱ्या काही महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया होत्या. मात्र चेतन, पालकमंत्री पदासंदर्भात आणखी काही वैशिष्ट्ये असतील तर आपल्या प्रेक्षकांना सांगाल? निश्चितच विशाल सर, कारण ज्या प्रकारे आता भाजपने 2029चा अजेंडा सेट केलेला होता की आपल्याला स्वबळावरती कुठेतरी जी सत्ता आहे ती आणायची आहे आणि त्या दृष्टीने बहुतांश ग्रामपंचायती आणि महानगरपालिका काबीज करायच्या आहेत. त्या दृष्टीने जर आपण पाहिलं असेल तर मुंबई शहर सारख्या ठिकाणी आणि ठाण्यासारख्या ठिकाणी भाजपकडून रस्सीखेच सुरू होती. मात्र ठाण्याचं पालकमंत्रीपद स्वतःकडे जरी एकनाथ शिंदेनी राखलं असलं तरी गणेश नाईक यांनी पालघर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळवत पुन्हा एकदा या ठिकाणी चड्डू टोकलेला आहे. याआधीही नाईक आणि शिंदेमधले जे राजकीय कोल्ड वॉर आहे ते आपण पाहिलेलं होतं आणि कुठेतरी पुन्हा एकदा आता पालघरच्या माध्यमातून ठाण्यामध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न आहे तो भाजप करू शकतं. गणेश नाईक यांच्या माध्यमातून आता शिवसेनेवरती कोडगोडी केल्याचं आपल्याला भविष्यात पाहायला मिळू शकतं. दुसरीकडे सांगलीसारख्या पालकमंत्री पदावरती चंद्रकांत दादा यांची नियुक्ती करत पुन्हा एकदा कुठेतरी ज्या ठिकाणी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे तो उद्ध्वस्त करण्याचा भाजपचा आपल्याला प्रयत्न दिसून येऊ शकतो. आणि तिसरी महत्वाची गोष्ट जर आपण पाहायचं गेलं तर जरी एकनाथ शिंदे यांना मुंबई शहराचं आणि ठाण्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलं असलं तरीही मुंबई उपनगराच्या माध्यमातून भाजपने 2 पालकमंत्री देत कुठेतरी आता आपला विस्तार मुंबईमध्ये पुन्हा एकदा वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपचा महापौर जर आपल्याला विराजमान झाल्याचं पाहायला मिळालं तर आश्चर्य वाटायला नको. बरोबर आहे चेतन, थोडं रायगडकडे आपण जाऊयात. जसं मगाशी तुम्ही विश्लेषण केलं होतं नाशिक संदर्भातलं, तसं रायगडमध्ये अदिती तटकरेंना मंत्रीपद आणि बरोबर पालकमंत्रीपदही मिळालेलं आहे. गोगावलेंची मात्र कुठेतरी त्या ठिकाणी फक्त मंत्रीपद देऊन त्यांना थांबवण्यात आलं. पालकमंत्रीपदाची असलेली अपेक्षा मात्र कुठेतरी अपुरी राहिली असेल त्यांची, असं वाटतं का चेतन? निश्चितच विशाल सर, कारण आपण जर पाहिलं असेल तर बीड जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत, बीड जिल्ह्याचे मंत्री, त्यामध्ये आता दादा भुसेन सहित जे आपण धनंजय मुंडेंची बातचीत करत होतो, याशिवाय भरतशेठ गोगावले यांच्याही नावाचा त्याच्यामध्ये समावेश करता येईल. कारण एकंदरीतच रायगडवरतून जी रस्सीखेच सुरू होती, राष्ट्रवादीला जवळ ठेवत
भाजपने या ठिकाणी शिवसेनेची पुन्हा एकदा कोंडी केल्याचं पाहायला मिळतंय. कारण खालच्या जिल्ह्यामध्ये जर सिंधुदुर्गमध्ये पाहायला गेलं तर नितेश राणेंकडे पालकमंत्रीपद देताना रायगडमधलं पालकमंत्रीपद आदिती तटकरेंकडे कायम राखण्यात आलेलं आहे. त्यामुळे एकीकडे पालघर पासून तळ कोकणापर्यंत बहुजन विकास आघाडीपासून ठाकरेंपर्यंतचे बालेकिल्ले भाजपने उद्ध्वस्त केलेले होते. त्यामुळे शिवसेना या ठिकाणी फोपावणं नक्कीच भाजपसाठी भविष्य काळामध्ये हितावह नाही आणि हे एक आपापसातलं आता कुठेतरी राजकीय वॉर आपल्याला म्हणता येऊ शकतं. पडद्यामागचं हे युद्ध आहे. कारण एकीकडे महाविकास आघाडीचे आमदारांची संख्या पाहिली तर जवळपास विरोधक राज्यात दिसत नाहीयेत. त्यामुळे आता स्वकीयांमध्येच हे युद्ध सुरू झालेलं आहे असं म्हणता येऊ शकतं. म्हणजे भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांची आणि शिवसेना एकनाथ शिंदेची या 3 पक्षांमध्ये आपापसामध्ये आता स्पर्धा वाढलेली आहे की आपापली संघटना कशा प्रकारे वाढवता येईल आणि आगामी काळामध्ये अधिकाधिक महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्था कशा प्रकारे काबीज करता येईल. त्यामुळे भाजपला सर्वाधिक धोका हा राष्ट्रवादीपेक्षा अधिक शिवसेनेचा आहे तळ कोकणापासून कोकणापर्यंत. त्यामुळे कुठेतरी राष्ट्रवादीला पुढे करताना शिवसेनेला मागे टाकण्याचा प्रयत्नही भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून होईल आणि त्याच दृष्टीने हे पालकमंत्री पदाचे जे वाटप आहे ते अधिक महत्त्वाचं यामध्ये मुद्दा ठरू शकतो. नक्कीच. धन्यवाद चेतन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी आणि केलेल्या विश्लेषणासाठी की एकंदरीतच पालकमंत्री पदाची यादी जाहीर झाल्यानंतर त्यामागे असलेलं प्रादेशिक संतुलन राखण्याचा प्रयत्न म्हणा किंवा असलेले चॅलेंजेस स्वीकारून कुठेतरी ते चॅलेंजेस ओव्हरकम करताना राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आपल्याला पाहायला मिळाले. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.